राख्या लक्ष्मण भक्षा गंडो शोधक प्रसाद निराकरण पश्चात प्रहरी चतुर्विधाच्या मळी सर्वज्ञ परिश्रयास विजय केलेल्या परिश्रयीशांना पुढचा विधी बाईशांनी केला आणि मग नंतर सर्वज्ञ आत्मीय पवित्र असं दृश्य समोर आहे. बाईशांनी शिलिका ओरगवलेल्या दंत धावन झालेल्या सर्वज्ञांना आणि सर्वज्ञांनी जीवा मळ फेडले. दिनचर्यातले सर्वज्ञ सकाळी उठल्यावर तुम्हाला आठवण्यासाठी तुम्हाला हे ठिकाण नक्कीच लागेल, आहे की नाही? हे पण लागेल तुमचं. ओके, हा नित्यक्रम आहे. चित्रपटात आपण पाहिलेलं आहे पूजा ते सगळ्या प्रकारचा विधी बायचा नाचणे असे ते असे पाठ पाहिजे, ते सगळं पाठांतर पाहिजे. आज भाईंभट्ट वेगळ्या उद्देशाने ही लिळांची सांगतो. आतापर्यंत सांगितलं कसं ते गृहीत धरून आहेत की तुम्हाला साधन होऊन तुम्हाला हे सगळं पाठवत आहे. आज विशेष हेतून सर्वज्ञांच्या लिळा भाईंभट्ट सांगतो. जेव्हा अमर स्वामी खेळत आहे ते कशाने काढायचं, जेव्हा मग बाईसा दोन शिलिका शब्द हा शब्द पुढे इथं उचलला, सिलिकॉन व्हॅली आला नाही ना, खूप मोठं इंटरनॅशनल मार्केट सिलिकॉन व्हॅली. कुठले तरी शब्द कुठेतरी भेटतात पाहिजे साहित्यामध्ये, तर ह्यातले सिलिका त्या बाबळीच्या झाडाच्या दोन आहे ना, लिंबाच्या बोरीच्या दंतधावन करायला ब्रश, आपला ब्रश म्हणजे हाडांचा प्लॅस्टिक. सर्वज्ञांचा असा विधी चालू आहे. मग त्यानंतर श्रीमुख प्रक्षालन झालेला आहे. उष्णोदक आणि बायचा सगळं करायचं. आणि काय करायचं बायचा त्यावेळेस, श्रीचरणाचा कपडा वेगळा पुसून द्यायचे, श्रीकराचा कपडा नॅपकिन वेगळा ते पुसून सगळं. तोंड धुतल्यावर पाणी तोंडाला असं सिस्टमॅटिक काम राहायचं बायचा. असं अगडम बगडम कसं कुठं स्वामी खातरले कुठे सुटले कसे उठले असं नाही. सुकुमार निद्रा, आपली निद्रा कशी आहे, फक्कड निद्रा, 8 तास 9 तास. हे सगळं तुम्हाला ती लिळा सांगितली आठवायची. त्यावेळेला ती लिळा आठवलेली अधिक कुठे, आता यावेळेला लिळा अशी आठवली. 12 खंडीचे पूजा असतात कसे आठवायचे, हे सगळं तुम्हाला नॉलेज पाहिजे. मग ते भलं तिकडं ज्ञान कमी असलं तर चालेल, पण ते बरोबर करेक्ट पाहिजे ना. पण ते आता काळाच्या आकर्षण बसणार, आपण गुतून विनाकारण हे कामच नाही, काय मिळणार नाही, गुतून काय मिळणार, गुंता वाढला तो. तर अशा हे लीळा भाईंभट्ट सांगतायत. आणि तिथे आज
राखी लक्ष्मण भट आलेले आहेत तिथे भेटायला. ते समोर बसलेले आणि मग सर्वांनी आमचं चालवायचं जीवामुळं काढणं. तेवढ्या वेळामध्ये ते सर्वांनी बसलेले आहेत. आता आपल्यासारखं नाही, आता तरी बेसिन बांधायला नाही का नाही, त्यावेळेला बायका तो स्वामींच्या सगळ्याच्या पातेल्यात जमा करायचा भांड्याने. ते भांड टाकण्यासाठी जीवामळ सांडाळ्या बायका लक्ष्मण भटा हाती पाली मांडे तिथे. ते गंडू शोधक म्हणून राखी लक्ष्मण भट सांडू गेले. तेच प्रसाद म्हणून घेतले आले आणि मग हे सर्वज्ञानी बघितले. तुम्ही म्हणता त्याला असे उदक नदीचे, तुम्ही असं का घेतलं हे उदक आणि गोळा केला, फाकरला, तो घेतलेला आहे, घरी नाही पाहिजे. ते म्हणतात जी घेतल्या काय सर्वज्ञ म्हणतात हडागदल्या पापा पुरस्करण. आता हे हडागडले पाप म्हणजे काय असतं सांगा. महाराजांना एक प्रश्न वाराणसीला ती गेली कोण महाराजांचं कोण होतं, संपून बाहेर गेला. काय होणं वाराणसीला तीर्थासारखं तीर्थ, तीर्थासारखे उभे ठीक आहे, माड्यासारख्या माड्या, बंगल्यासारख्या बंग, बायासारख्या बाया, साधूसारखे साधू, काय त्यावेळेला आपण ते झाडा बदली आपण म्हणजे काय, लोक आता जातील नाशिकला म्हणजे आंघोळ करायला, दुष्काळायचं शरीर दुखतायचं, त्यावेळेला जातात मेल्यावर त्या मडक्यात माती टाकायचं, माती टाकायचं, काशीला जातात माती कुठं टाकायची म्हणाले. मग लक्षात रामाची अक्षरशः रामाने कुठे जायचं, दुसरं असं कुठे केलं होतं. कुठं आहे बंद, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. बोलत नसेल तर मी पुढे जातो, माहित असलं तर सांगा. पाठ आहे का तर असं हे पापा पुरस्करण होत. म्हणून तर तुम्ही एक घेतलं तुमचं पाणी गोळा केलेलं, स्वामी म्हणतात हे पापा पुरस्करण होईल तर होईल म्हणाले, पण गुन्हा जर उपजली तर नाही त्या परत येईल पाप. गुन्हा उत्पन्न जर झाली, घेताना मळमळ केलं, बडबड बांधता झाला, तर त्या तसंच ते पाप आहे. तसं जर नाही झालं तर मग ठीक आहे. तरी अनेक वेळा याची नजर आहे. एक मुद्दा सांगितला, दुसरा सांगता जण देखते तर अपवाद घडे, जनलोक आणि पाहिला असलं तर हा अपवाद. आपण विशिष्ट तीर्थ घ्यायला सुद्धा आपण स्वच्छ पाण्यात येईल त्यासाठी घेतो, चांगल्याकडे घेतो का आपण नित्य पाणी असल्यावर मग असं घेतात. तुम्हाला आम्ही 45 गेलो तिथे ओपी केलेली, लोक एवढे विचित्र, असं खपाखप त्या ओट्यावरच असं करायचं, ते हात त्याला लावायचं देवाला, असं कुणी साधू सुद्धा मोठे मोठे असं तोंड असं करायचं, तेच हात ओटीला. अशी गंमत यायची की
रस्त्याचं ठीक आहे, त्यांचं हाडागडल्या पापाचं परिश्रम करायचं आत्मरतीसाठी देवा. एवढं सोपं आहे का ती? पाण्याने होत असतं बरं आहे, एवढं पाप करायचं जायचं दुष्काळाला. असं काय होत नसतं. स्वामींचं तीर्थ आहे, एखाद्याला जमलं तर जमलं. किती सोपं आहे म्हणतो. पाप करायचं गंगेत न्हाऊन यायचं आणि सांगायचं. पाप नसले तेवढं सोपं नसतं. ही एक अंधश्रद्धा आहे. मासे किती पवित्र असतील नाही का? पाण्यातले घाम, पाण्यात पडलेले साप, आहे ना, कितीतरी पावन असतील. असं काही नसतं. मग मासेच खायचे मग आपण हाडागडल्या पापा होत कधी पाण्यात आहेत ना, असं नसतं. मग असं का ठेवलंय हा एक प्रश्न येईल ना तुम्हाला. असं का मग असं नाही तर मग असं का? समाजाला जर खरं सांगत बसले तर समाज असा नास्तिक करेल. म्हणून मग हे ठेवलेलं आहे. गंगेत स्नान करा, तिथं गंगेत सूर्याला अर्घ होतं. सूर्या तिथे म्हणा मनात आहे 3 टाइम संध्या वंदन करा. हे सगळं कर्म तुम्हाला लागेल. असे तर तुम्ही जाणार नाहीत नदीला देवाला, मग त्याने बापाच्या कडे घेऊन जा. 10वा गंगेवर करा मेल्यावर. आणि काय काय करतात गंगेवर लय कार्यक्रम चालतात. त्या नाशिकला पंचवटीत असे सगळे भादरलेले गोष्टी फुल गर्दी असते यावेळेला. कर्मकांड, यज्ञयाम, हवन, बाया उड्या सांगूयाला लावतात. बामून लोक लय होत लय बामण आणि समाजाला खूप बरं वाटतंय काय त्या साड्या टाका तिथे. गंगा पवित्र गंगा, रामतेरी गंगा मैली आम्हा बुचकाळा. फाटके कपडे घालून येतात आंघोळीला, कपडे टाकायचे लय गंमत. हे 2-4 दिवस तुम्ही पंचवटीत राहिले, पुन्हा पंचवटी जाणार नको रे बाबा म्हटलं, पंचवटीत नको जायला पुन्हा. असं ते अद्भुत आहे ते. स्वामींनी सांगितलं की माझे जन अपवाद, जीवनामध्ये जन अपवाद घडवू नये. जन अपवादच काय प्रश्न आहे ते. आता सर्रास साधूच्या पायाचे तिरपे येतात. आपल्याही संप्रदायामध्ये आता हे चालू आहे कार्यक्रम. पूर्वी नव्हतं, पण आता आलेलं आहे ते नाही. मोठे बाबा आहेत मग घ्या असं घेऊ नये बरं. विशेष ठीक आहे, साधूनी घेऊ नये. साधू लोक घेतात तर तेच का. अपवाद. काय म्हणाले तर अपवाद घडला तर तुम्हाला दोष आहे. पण काय पदरात पडते तुमचं नक्की. हे उदाहरण माईंभट्टाने सांगितलंय. अपवाद घडेल असं काही गोष्टी करायच्या नसतील. अपवाद म्हणजे काय, असे वेगवेगळे अपवाद असतात. जन अपवाद आणि कुठला रामाने अपवाद ऐकला, सीतेचा त्याग केला म्हणजे तो काय, कोणतं झाला तो पर्यटन कसला काय कशी दुसऱ्या गावाला त्याची बायको थांबली आहे का नाही. कारण पावसामुळे थांबली, नदीला पाणी आलं, सकाळी उठून आली. तो म्हणतो, परीट म्हणतो मी काय राम नाही आहे तुला ठेवून देणार. तो त्यावेळी अपवाद, आणि त्या जन अपवादामुळे रामाने सीतेचा त्याग केला. पण बरं झालं त्याग केलाय.
गर्भवती स्त्रीचा त्याग केला राहावा, पण चांगलं झालं तिथं साधूचं निधान मिळालं तिला, है ना. लवकुश जन्माला आली, ती निखरून निघाली बिचारी. त्या साधूच्या आश्रमातून आल्यावर जन अपवाद. बायांना लय असते तिथं म्हणाले, हो आता लय नाटक झालं तुझं, मला तो एक दारुण परिस्थिती केली, दुसऱ्यांदा ते भोगलं, तिसऱ्यांदा माझी इच्छा नाही. ती सीता होती नाही की नाही, लगेच तिने प्रार्थना केली. तिची प्रार्थना सगळं स्ट्रॉंग आहे ना. स्त्रियांच्या ह्याला हे बोंबलेलं असतं ते. सगळीकडे कुठं बी गेलं की ते अपवाद असतोय त्यांना. डक्कर पदर घ्या, जे लोक आपले बसतात बघा. नवरा मेल्यावर मात्र सगळं काढतात नाही स्त्रियांचं. हे मोठं वाईट प्रसंग आहे. तिला सजवायचं, मटकायचं, नवरा गेल्यावर एक एक अलंकार फोडतात, काकणा फोडतात, जोडवे येतात, आहे ना. आणि काय केसच काढत नाही, जैनांची केस काढत. माझं सती सती भी नाही, सीता भी नाही, अब सब गया. आता राहिले हम आपके है कौन. काही सुंदर जुन्या काळचे पिक्चर पण चांगलेच होते, काहीतरी चांगलं दृष्ट द्यायचं समाजाला. गीत पण चांगले होते त्या 10 वर्षात सगळं गेलं ते. सगळे बाहेरचे सॉंग्स आले, सगळे वेगळे कसे नाचतात, त्यांना काय अर्थ नसतो. त्या गीतांमध्ये अध्यात्म होतं. जुने गीत, किशोर कुमार, मोहम्मद रफी, ते गीतकारही तेवढ्या स्टँडर्ड क्वालिटीचे होते. तर हा जो अपवाद आहे जीवनामध्ये तो असतो, सगळ्याला सगळ्या प्रकारचे अपवाद. ह्या अपवादामुळे तर सगळा मार्ग सुटून जातो. अनुसरायला आलेले घरी जातात, घरचे इकडे येतात, त्या पण ठिकाणावर ठेवावं लागतं. मग अपवाद करणार तुम्हाला, टॉर्चर करणार, त्यामुळे भोगले. हा समाज खूप विचित्र बघतो आपल्या नजरेला. आले म्हणाले काय काय त्या तो काळ तर खूप वेळ आता तरी तुमच्याकडे म्हणत नाही. आमचा देह करण्याचा आता आपण मोठे अपवाद. आम्हाला इंग्लिश बोलायला येतो, तो अपवाद. इंग्लिशच कसं येतं म्हणजे त्याचे आहे मग काही प्रेमभंग झालेत का, आले काहीतरी. संत मंडळीची खूप विचार करतात, खूप चांगला विचार करतात. विचार आपल्या कर्माचा नाश करतात, नाही ते अपवाद लावतात आपल्याला. आणि असं अपवाद चिटकत 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 जीवन साधूचं न्यावं लागतं शेवटा. लावतात अपवाद, साधूबाई अपवाद. जो तो उठतो तो आपल्याला अपवाद टाकतो. ते किती अपवादात मग राहतात नाही, आपल्याला अपवाद लावायला कोणी सोडत नाही. आणि त्या अपवादाचं जीवन म्हणजे आम्ही समोर अनुभवले, 70 वर्ष अनुभवले. अपवाद कोणाशी बोललं अपवाद या. तर हा अपवाद स्वामींनी चुकवायला. जर अपवाद वाक्य हे कुठल्या लक्ष्मींमध्ये हे राखी राहते. बोलत ते लक्ष्मी मंगळपट्टी इथं नका. ते तुम्ही तेच सांगता ना पटकन, ते नाही तिथे ते रिद्ध पुराण आहे, ते ऐन धर्मातले, ते वारकरी संप्रदायाची कीर्तन सम्राट आहे, भागवत आचार्य आहे. ते इथं नाही वेरूळला.
यापूर्वी हा व्यक्ती येऊन गेला असेल. त्यांना आठवायला काही हरकत नाही ना. त्यांना दंडोत करायचा 2 मिनिटं. नाही बटन अशी बारीक 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 माणसं असे पिटुकले सुद्धा घेतलेले जे दंडवताच्या योग्य त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला चांगलं वाटतं. उच्च विचारांवर माहीम भट्टांनी फक्त एकच ग्रंथ मांडला, ज्यांना वेद उपनिषद सतराव्या स्वामींचं तत्वज्ञानचे काही हजारो ग्रंथ निर्माण करू शकले. तात्विक संघर्षात माहीम भट्ट नाही पडले. लीळाच का शोधल्या लीळा चरित्रच काढलं पाठीमागचा एक गोड आहे. याचं विवेचन केलं का निघाले. काय हेतू असतो प्रत्येक ग्रंथाचा. ज्ञानेश्वराने 2.5 वर्ष ज्ञानेश्वरी प्रयत्न जिवंत केला म्हणाले सच्चिदानंद बाबा उठा सांगे. माहीम भट्टाने किती वर्ष लिहिलेले असेल? हे तुम्हाला सगळं साहित्यिक माहिती पाहिजे होतं. तर म्हणाले हे अपवाद तर दोष लागतो. ओकठ्याशी कारण ओकठ कोणाला लागतं? ज्याने अपवाद केला, ज्याने भटन केलं त्याला महापाप लागतो. ओकठ लागतो. काहीच नसलं तुम्ही अपवाद लावणाऱ्याला काय भेट, ज्याला लावलं त्याला काय होत नाही. ज्याने लावला निर्वंशच होत. कोणाचा निर्वंश झाला तुम्हाला माहित असतं. दृश्य समोर ठेवा. ज्ञान म्हणजे काय असतं हेच ज्ञान पाहिजे. कोणाचा निर्वंश झाला अपवादला. हे अपवाद स्वामींकडे पण आलेत ना. बघा चरित्र. निर्वंश झाला. श्रीगुरु बाबांना अपवाद गाव सोडून निघाला अपवाद. ओक्त लगेच धडात धड. सीतेला वनवा देणाऱ्या काय झालं पुढे माहिती आहे? निर्वंश झाला. कोण होता? नाही होता ना, धोबी होता. धोबी राम केली सीता मोदी. तो ध्यानच्या तो धोबी कपडे धुतो गावाचे मिस्त्री करतो. गप ना, सीतेला कशाला हात घातला. आणि प्रत्येक ठिकाणी गेलं त्यांचे बळवत ऐकलं का? सीता गेलं का देणं काय करायचं? खायला महाग. पण ते ओकट लावण्याची प्रकार असतो. संसारात बी लावतात, इकडे बी लावतात. का लावतात? काय असं काय आहे ओकट लावणार? तुम्हाला काय मिळालं? बरं ओकट आचरणाऱ्याने आचरलं, सांगणाऱ्याला काय मिळालं? सांगणाऱ्याला मिळालं आधी व्याधी पीडा रोग. तर तुम्ही वाचला तर मग पटकन मेला तर ठीक. शापाच्या हा कसला शाप आहे? दिला नाही पण लागला त्याला शाप नाही. उच्चारल्यावर लागणं हा भाग वेगळा. पण तुम्ही ओकटे हा ओकटे केले हा शब्द आहे पूर्ण चरित्रात. टिपू म्हणाले हा ओकटे केले म्हटलं चांगलं केलं. असं तुम्हाला चरित्र चिंतन करता आलं. असं ओकट होत. म्हणून ओकट्याला कारण होत ते हे ज्ञान राखेल श्रीमंत भट्टांना सर्व ज्ञान या विषयावर निरूपण केलं. पश्चात निरूपण केलं. स्वामींची कशी प्रवृत्ती आहे बघा. मग ते निरूपण अवसान झाले.
बट थोडक्यात अटकता येतात. मग ते श्रीचरणा लागले. मग अशाच एका दिवशी तस्कर निमित्ते पेखणे कथन. उदयाचा पूजा उत्सव झाल्यानंतर गोसावी माणिकेश्वराच्या लेण्याकडे गेले. आता हे किती बंद चालले सर्वज्ञ माणिकेश्वराला पाठवायचे होते. आणि मग तेथोला एक काळ माणिकेश्वरी चौकी आसन झालं. मग लेण्याचा द्वारी उभे ठेवले. माणिकेश्वराला आपलं स्थान आहे. तर त्या लेण्याच्या दरवाजात उभे ठेवले आणि तैसेची विवराशी विजय केली. तिथे विवर आहे. विवराचा द्वारी चरण चाळी उभा आहे. विवर आता बंद केले, पण दरवाजा आहे तिथे. आपलं स्थान पण आहे. विवर आहे तिथे. विवर अवलोकनी सर्वज्ञ म्हणतात एक पेखणे होत होते. ते असे की पेखणे गात वात येणे विवरे विवरे चोरी नेणे. परी कोणी शुद्धीही नेणे गा डकल्या. डकले आहेत. डकले म्हणले मला खूप आनंद वाटतो. स्वामींच्या प्रेमातलं पात्र. चांदेव भट्ट डकले हा डकल्या. स्वामी काय म्हणतात पहा. एक पेखणे होत होते. पेखणं माहितच आहे तुम्हाला. गाणे वाणे तबला पेटी संगीत. संगीत बी आलं पाहिजे देवासाठी. आणि ते विवरे विवरे चोरीने. ह्या विवरातून ते सगळे पेखणच चोरीला गेले म्हणाले. परी कोणी शुद्धी नेणे गा डकल्या. इतके ते लीन झाले होते. पेखणं चोरीला जावं कधी गोष्ट नाही सांगत स्वामी. काही म्हणतात ये पहिली कोणती अवगत असती. तयाची वस्त्रे कवया पासवडे. कवी हा शब्द आले. माझ्या अर्थ सांगितलाय तुम्हाला. काबाई कबा ते घालतात नाचण्या. डान्सर बारबाला ते साहित्यात नाही तुम्हाला आलं म्हणून सांगावं लागतं. उंचे रुगडी वेश परिधान करावं लागतं. डान्सर बायांना वेगवेगळं करावं लागतं. अंग प्रदर्शन केल्याशिवाय तुम्हाला पैसे कसे. जी बॉस असते मॅडम. सगळीकडे बॉस मोठे विचित्र असतात. सामावून घेत नसतात कोणाला आहे का नाही. आपला त्यागाने मिळवायचा अहंकार क्रोध मोठा अजय असतो. किती पेखणे आहेत अवलोकन केले सर्वज्ञानी सांगावं आहे नोंद तुमच्याकडे नाही. असा एकही साधक मला भेटला नाही. मला विचारलं मग पेखणे माहिती आहे का किती झाले सांगा. तो कुठे झाले कसे कसे अवलोकले नाही सांगता येणार तुम्हाला. काय लई मोठा इतिहास नाही आहे सर्वज्ञाचा. एकच ग्रंथ आहे ना. एवढाच पाठ करायचा आणि सूत्र पाठ आहे विशेष करून. बाकीचे 5,000 ग्रंथ सोडून कोणा टाइमच नाही तर सगळं करायचं ना तुम्हाला हे करताना. सेवा दाख्य आहे. कोणी आलं त्याचं करणं आहे. भेट काळ आहे. शुश्रूषा आहे. कोणी आजारी पडलं तिथं करायचं. ह्या विधी आहे ना तुम्हाला ऐक नाही. सगळ्या विधीमध्ये तुमचं जीवन व्यतीत होतं. तुम्हाला टाइमच नाही. काय सांगत होतो मी. हे पेखणं बोंबलत चोरी गेलं. स्वामी सांगायला गात वाद चोरीला नाही रे भाऊ. आणि तिथं जी नाचणी बसलेली आहे त्या कोमट्यात अवगणी अवगत असते. गात आहे गाणारे वेगळे असतात नाचणारे वेगळे असतात. आणि मग त्याची ती वस्त्रे उंच लुगडे
चोराने हे विवरांत घेऊन गेले. मग त्या ते सोडून दिले. त्या बायांना कपडे काढून दिलं काढून. हे रावझे नेले आणि मला ते विवर आहे म्हणाले. बघा बघा असे गोसावी विवर दाखविले. अवघ्या विस्मय झाला. मग मडादेवी गेले. हे जे संगीतकार आहेत, ही जी आर्टिस्टा पार्टी आहे, ती सुंदर कलाकार आहे. स्वामींनी वर्णन करावं म्हणजे त्या कलेला काहीतरी रूप असेल ना. ते वस्त्र, उंच लुगडे, त्यावेळेला पण लुगडे, त्याला कोणते लुगडे होते? माझायचं नाव होतं, आपल्या आबाईचं नाव होतं, शांतीबाईचं नाव, आणि भटवासांच्या विषयी सर्वज्ञानी आणि कोणाला लुगडे घेतलं लुगडे तरी आठवावे पोरींना चिंता असं बायसांचे लुगडे मात्र तेच होते नाही. बायसा कोणतं घालायला तिकडे उमायसांची आवडी वेगळी, औसा आमच्या फंटावळी अद्भुत वेश. कसं आहे, हे तुम्हाला इथं ठिकाणावर असतं तर तुम्हाला सगळं दिसेल ना. आणि हसत हसत प्रसन्नतेने आठवायचे ते ऐश्वर्याची साडी एवढ्या करोडला जाते माहिती आहे का? सचिन तेंडुलकरची बॅग किती रुपयाला जाते? आता हे सर्वज्ञांच्या साधकांशी आहेत कपडे. सर्वज्ञांचे कपडे तर असतात नाही. सर्वज्ञांचे हे साधक आहेत. भटोबासांची वेश, भटोबा धोतर घालायचे ना, कसे घालायचे? भटोबा मायभट्टांचा वेश कसा राहायचा? युद्धपूरला आहे त्यांनी सेवा केली, जवळ हजारो रुपयाची ती खर्च करायची. भटोबासांनी अशी सेवा केली, शारीरिक सेवा सगळं करायची. कशी करायची? असं हे वेशभूषेचं वर्णन आहे. डॉक्युमेंटरी काढायची आपल्याला थोडक्यात मनाने. काल एक चित्र काढलं होतं त्या माणसाने, गवळण काढली आणि एक म्हणतात त्याने ते पेन्सिलनं साकारली. अगोदर त्याने असं करून चित्र असं केलं आणि काय नाही, फक्त कोणतरी मारत होता तुम्हाला पेन्सिल, आणि शेवटी चेहरा काढला, माठ त्या डोळ्यामध्ये कृष्ण लागतात. एक कलाकार पैशासाठी एवढं करतो. मग तुम्ही असं स्वामींना साकारलं का तरी हाताने? स्वामींची पाचवे अवतार पाहिजे ना डोळ्याने. असा कोणता दत्ता ते त्या जटा आहे ना, सुंदर गौरवन कलरिंग करा तुम्ही सोडून असं कुठेतरी कुंचला मारा ना, विचारा त्या कुंचल्यामध्ये ईश्वराला अभिप्रेत असलेलं करायचं. गेलं नाही कधी? सगळं गेलं आहे की नाही? काळाच्या ओघात आपण भूतर भूतर श्रीबाबांची खाड, तुम्हाला दाढीचे प्रकार माहित पाहिजेत ना, कशी दाढ असली नाभी कुंडी. आता ह्याला हे दोन्ही अवतार असे आहेत, दत्तात्रय बघून चक्र स्वामीजी त्यांना 45 भितरी वय आहे. तारुण्य अवतारातले अवतार सतत तरुण राहणार. स्वामींची कितीतरी वेश तुमच्या समोर असे कुंचल्यामध्ये साकारला.
हे आम्ही अनुभवतो म्हणून तुम्हाला बोलतो, तुम्हाला विनोद वाटत असेल, हे ऐकणाऱ्याला वाटत असेल की काय करणार. स्वामींचे जे कुरळे कुरळे केस आहेत ना, ते वेगळे. स्वामी दोन प्रकारचे दिसतात आहे की नाही. स्वामींचा संन्यास झाल्यावरती स्वामी वेगळे, संन्यासाच्या अगोदरचे स्वामी वेगळे. त्याच्या अगोदरचे कितीतरी वेद सर्वज्ञान आहे. मग राजवेशातले स्वामी, अचलपूरचे स्वामी कसं वगैरे वगैरे. असं सिद्ध व्हायचंय तुम्हाला, असं आठवण तुम्ही करणार काय, तुमचं मन मग जाईल तिकडं, उदर जायला तिकडलं पेट ना अवलोकन करायला तिकडला संसारात आठवण. बर, फोन मी तर सगळं वाटोळ झालं. हॅलो, फोनवर नाही तेवढं कुठं नाही तर बरं आहे ते फोन नाही. ते कलियुगात सर्वात मोठं भाग्यवान कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याच्याकडे फोन नाही, बारका नाही, स्मार्ट तर नाहीच नाही, डोटी पाच नाही, सर्वात भाग्य डोक्यात काहीच काहीच नाही ना. हे सगळे आविष्कार डोक्यात घुसतात. तर हे पेखनावर चोरीला गेलं विवरामध्ये, चोराने नेलं ते टेकनिक. ते कसे काय गेले असतील विचार केला की तुम्ही? त्यांच्या अंगावरचे कपडे काढले, सगळं चोरलं, सगळंच नेलं. धुंदी असली बेधुंद ना चलेगा, गाणं आहे ना ती पिक्चर. धुंदी असते ती प्रत्येक साहित्यामध्ये, धुंदी. ह्यांना विचारलं होतं मला, एवढं चांगलं गाता कसं काय? तर ते रियाज करावा लागतो. एक गाणं गायचं ना, लता मंगेशकर, 1000 वेळेला गाण्याचा रियाज करावा लागतो, स्वरांचं बसवावं लागतं त्या रागात, आणि मग ते माईकच्या समोर येणार. आपल्याला पण रियाज करता आला पाहिजे. स्वामींना माहिती आहे ना तुम्हाला. प्रॉब्लेम काय, आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे हेच की आपल्याला प्रॉब्लेमच नाही अडचणच नाही, आपल्याला पाहिजेच नाही ना. हंस अवताराने कसं असतं, हे तर 5 झाले, 5 अवतार, 5 नामावली तुम्हाला आठवत. श्रीकृष्णांचे नृत्य आहेत ना, कृष्ण नृत्य म्हणतात त्यांना, कृष्णांचं रासक्रीडा आहे. आणि कुंजवनावली, ते अवतारी भनाट आहेत. आधी तिथे सायंकाळच्या वेळेला आवाज वृंदावन, आणि त्या वृंदावनाला बाजूला गल्ल्या आहेत मोठ्या, सगळे पडदे उडदे लावून घेतात. 6 वाजले, आजूबाजूचे मोहल्ल्यातले लाईटी बंद करतात, दरवाजाच्या बाहेर कोणी दिसत नाही. म्हणजे ते पाहिलं की ते आंदोलन होतं, खरंच राधा येते काम करत. चला, तर अशा प्रकारे ते पार्टी चोरीला गेली, मोठं झालं त्यांना.